So welcome my friends. Today we are going to solve the chapter test on the topic factorization. So the first question is factorized form of r square minus 10r plus 21 is. It is an MCQ. So we are going to use the splitting method to solve this question. So okay, r square minus 10r plus 21. तर 21चे दोन फॅक्टर जिंचे ॲडजस्टमेंट -10 येणार. 21चे फॅक्टर्स काय आहेत? 7, 3, 21 आणि 1. तर 21 1चा काहीच विषय येत नाही, मग ती कट झाली. तर 7 आणि 3 त्यांची ॲडिशन काहीतरी 10, पण एक आपल्याला निगेटिव्ह पाहिजे, दोन्ही निगेटिव्ह पाहिजे, कारण की हे पॉझिटिव्ह आहे आणि ते निगेटिव्ह आहे, तर आपण दोन्ही निगेटिव्ह घेऊ. नेक्स्ट स्टेप इन r square minus 7r minus 3r plus 21. स्प्लिट मिडल टर्म स्प्लिट केली आपण. आता फर्स्ट 2 टर्म्सचं ग्रुप करायचं, सेकंड 2 टर्म्सचं ग्रुप करायचं, मग आपलं आन्सर येईल. तर फर्स्ट 2 मध्ये कॉमन काय आर, आर ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं, r स्क्वेअर डिवायडेड बाय आर मायनस 7 ब्रॅकेट कंप्लीट. इथं -3 कॉमन घेऊ आपण. -3 मग r 21 डिवायडेड बाय -3 -7. तर आपले दोन्ही ब्रॅकेट कॉमन आलेले आहेत, आपण ते इथं घेऊ. आणि शेवटच्या ब्रॅकेटमध्ये r -3. तर फायनल आन्सर आहे आपलं r -7 r -3, ऑप्शन नंबर बी. सेकंड क्वेश्चन आहे फॅक्टराइज फॉर्म ऑफ p स्क्वेअर minus 17p minus 38. p स्क्वेअर minus 17p minus 38. तर -38चे दोन फॅक्टर जिंचे ॲडजस्टमेंट -17 येईल. ते फॅक्टर्स कोणते आहेत आता? -19 आणि +2. त्यांच्या दोघांची मल्टिप्लिकेशन -38 येते आणि त्यांची ॲडिशन -17. तर p स्क्वेअर -19p प्लस 2p -38. तर मागच्या क्वेश्चन सारखंच आता आपण फर्स्ट 2 टर्मची ग्रुप करणार, सेकंड 2 टर्मची ग्रुप करणार, मग आपला आन्सर येऊन जाईल. तर यांच्यात कॉमन आहे p. तर ब्रॅकेटच्या आतमध्ये p स्क्वेअर डिवायडेड बाय p -19. आता यांच्यात कॉमन आहे 2, तर आपण लिहू +2 मग p 38 डिवायडेड बाय 2 -19. तर दोन्ही ब्रॅकेट कॉमन आलेले आहेत परत. तर p -19 p +2, ऑप्शन नंबर ए. On dividing p in bracket 4p square minus 16 by 4p in bracket p minus 2 we get. तर आता आपण क्वेश्चन लिहून घेऊ. तर वरच्या आहेत आपण बघतोय की त्याच्यात 4 कॉमन येतो, मग आपण 4 ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ आधी. तर 4p p स्क्वेअर -4 आतमध्ये राहिलं अपॉन हे आपण तसंच लिहून घेऊ p -2. तर 4p कॉमन आहे, ते दोन्ही कॅन्सल आउट होऊन जातील. तर आता आपण एक हे शिकलेलो आहे प्रॉपर्टी
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. तर इथं तसं झालेलं आहे. आता ए स्क्वेअर म्हणजे आपला पी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर म्हणजे 4. 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर आहे. तर आपण काय करू, पी स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर असं लिहू शकतो त्याला, आणि कालची टर्म तशीच. तर येणे आपण त्याला एक्सपांड करू. तर असं लिहायचं आहे त्याला, पी प्लस (2) इंटू पी मायनस 2 अपॉन पी मायनस 2. तर पी मायनस टू कॉमन आलं, त्या दोन्हीला कट करून टाकलं आणि आपलं फायनल आन्सर आलं पी प्लस 2. दॅट्स ऑप्शन नंबर सी. फॅक्टर्स ऑफ 6xy minus 4y plus 6 minus 9x. तर हा क्वेश्चन एकदम इझी आहे, कारण की आपल्याला 4 टर्म भेटलेले आहेत. तर या दोघांमधून कॉमन काढायचं, त्या दोघांमधून कॉमन काढायचं आणि आन्सर लगेच येऊन जाईल. तर या दोघांत कॉमन काय आहे? नंबर्समध्ये 6 आणि 4मध्ये 2. आणि व्हॅरिएबल्समध्ये एक्स नाही पण वाय कॉमन आहे, मग आपण वाय पण बाहेर घेऊ. तर आतमध्ये राहिलं 3x मायनस 2. तर इकडं 6 आणि 9मध्ये 3 कॉमन येतो, तर आपण +3 घेऊ आणि व्हॅरिएबल काहीच कॉमन येणार नाही. तर आतमध्ये राहील 2 मायनस 3x. आता तिथं या दोन्ही ब्रॅकेट कॉमन नाही आलेला, मग आपण कारण की इथं 2 स्टार्टिंगला आहे आणि इथं 2 मागे आहे आणि 2 इथं निगेटिव्ह आहे, तिथं पॉझिटिव्ह आहे. तर आपण आपला जो कॉमन घेतला आहे 3 त्याला पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करून टाकू, मग ब्रॅकेट शिफ्ट होऊन जाईल. तर 2y 3x मायनस 2. तर +3 लिहायच्या ऐवजी आपण -3 लिहू आणि आतमध्ये 3x मायनस 2. आता दोन्ही ब्रॅकेट कॉमन आल्यात, तर आता आपण फायनल स्टेप करू. 3x मायनस 2 आणि दुसरी ब्रॅकेट 2y मायनस 3. आपला फायनल आन्सर आहे 3x minus 2, 2y minus 3. Option number B is the answer. The factors of 3m square plus 9m plus 6 are plus 6. तर इथं पण स्प्लिटिंग मेथड वापरायची आपल्याला, पण इथं हा क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये आपलं m स्क्वेअर आहे, त्याच्यासोबत एक कॉन्स्टंट आलेला आहे 3. तर आपण 6 आणि 3ची आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ. मग 6 3 18. आता 18चे असे 2 फॅक्टर शोधायचे आहेत ज्यांची ॲडजस्टमेंट 9 येईन आपले. तर असे 2 फॅक्टर कोणते आहेत त्याचे? 6 आणि 3. 6 आणि 3ची मल्टिप्लिकेशन 18 येते आणि त्यांची ॲडिशन 9 येते. आता सगळं पॉझिटिव्ह आहे, मग निगेटिव्ह घ्यायची गरज नाही. तर 3m स्क्वेअर प्लस 6m प्लस 3m प्लस 6. तर पहिल्या दोन यांच्यातून कॉमन काढायचं आहे. तर नंबर्समध्ये इथं 3 कॉमन निघन आणि व्हॅरिएबलमध्ये दोन्हीकडे m आहे, तर एक m घ्यायचा येईल. तर इथं 3 तर कट झाला, मग m बाकी प्लस 2 प्लस इथं पण नंबर्समध्ये काय कॉमन आहे? 3 कॉमन आहे आणि आतमध्ये m प्लस 2. m प्लस 2 कॉमन आले, तर नेक्स्ट स्टेपमध्ये m प्लस 2 आणि 3m प्लस 3. आता ह्या ब्रॅकेटमध्ये काय आहे? 3 कॉमन आलं दोन्ही याच्यात, तर 3 पण आपण बाहेर काढू शकतो. काय m प्लस 2, मग 3 कॉमन निघालं तर 3 बाहेर, ब्रॅकेटमध्ये m 3 डिवायडेड बाय 3 1. तर m प्लस 2 इंटू 3 इंटू m प्लस 1. ऑप्शन नंबर बी. फॅक्टरायझेशन ऑफ 12x स्क्वेअर y x स्क्वेअर y प्लस 15xy स्क्वेअर. आता इथं दोन्ही टर्म आपण डायरेक्टली कॉमन घेऊ. तर त्याच्यात नंबर्समध्ये काय 12 आणि 15 त्यांचं LCM येतं 3 आणि व्हॅरिएबल्समध्ये दोन्हीकडे x y, तर
एक्स आणि वाय. तर 12 डिवायडेड बाय 3 4 आणि एक्स स्क्वेअर वाय डिवायडेड बाय एक्स वाय इज एक्स प्लस 15 डिवायडेड बाय 3 5 एक्स वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इज वाय. इज फायनल आन्सर आहे आपलं 3xy 4x plus 5y. Option number C is the correct answer. Factorized form of 23xy minus 46x plus 54y minus 108. तर आता इथं पण फर्स्ट ग्रुपिंग करायची आहे, फर्स्ट 2 टर्म आणि लास्ट 2 टर्म. तर फर्स्ट 2 टर्म्समध्ये नंबर्समध्ये कॉमन आहे 40. नंबर्स कोणते आहेत 23 आणि 46. तर त्यांचा सेम येतं 23. मग आपण डिरेक्टली 23 बाहेर घेऊ. आणि व्हॅरिएबलमध्ये वाय तिथं नाही आहे पण दोन्ही साईडला एक्स आहेत तर आपण एक एक्स बाहेर घेऊ. तर 23xy डिवायडेड बाय 23xy मायनस तर -2 आणि x कॅन्सल झाली तर ब्रॅकेटमध्ये y -2 येईल. आता इथं पण 108 आणि 54 त्यांचा सेम असतो 54. तर आपण घेतलं 54 ब्रॅकेटमध्ये y आणखी व्हॅरिएबल नाही आहे दोन्ही याच्यात त्याच्यामुळे y डायरेक्टली घातला -2. तर दोन्ही इथं काय आहे y -2 y -2. y -2 ची ब्रॅकेट कॉमन घेतली तर बाकी काय राहिलं 23x प्लस 54 ती दुसरी ब्रॅकेट आपली. इज फायनल आन्सर आहे आपलं y -2 23x प्लस 54. ऑप्शन नंबर E. फॅक्टर्स ऑफ x स्क्वेअर -4. एकदम सिंपल क्वेश्चन आहे कारण की आपण मागच्याच क्वेश्चनमध्ये एक प्रॉपर्टी यूज केली ती a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b a मायनस बी. इथं पण तसंच करायचं आहे. तर a स्क्वेअर म्हणजे आपलं x स्क्वेअर आणि मायनस b स्क्वेअर म्हणजे -4. आता 4 परत कशा स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर आहे मग आपण तसं लिहून घेऊ त्याला x स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. तर x आपला a झाला आणि 2 आपला b झाला तर त्याचं एक्सपांडेड फॉर्म काही x+2 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x -2. हे आपलं फायनल आन्सर आहे आता x+2 आणि x -2. तर ऑप्शन नंबर बी इज आर करेक्ट आन्सर. आता x स्क्वेअर प्लस xb स्क्वेअर मायनस ya स्क्वेअर मायनस yb स्क्वेअर. तर या क्वेश्चनमध्ये आता पहिल्या 2 टर्ममध्ये कॉमन येतं x आणि दुसऱ्या टर्ममध्ये कॉमन येतं -y. तर आपण पहिल्या 2 टर्ममधला x बाहेर घेऊ. मग आतमध्ये बाकी राहील a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट होईल. आता इथं -y आपण बाहेर घेऊ शकतो. आतमध्ये परत a स्क्वेअर आणि मायनस प्लस b स्क्वेअर आणखी मायनस प्लस मायनस परत ब्रॅकेट आपली कॉमन आलेली आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर पहिली ब्रॅकेट आपली पहिली ब्रॅकेट येईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि आता ब्रॅकेटच्या बाहेर होतं x -y. तर ते पण घ्या x -y. ते आपला फायनल आन्सर आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू x -y. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. फॅक्टराइज फॉर्म ऑफ x plus 2y bracket square minus 4 in bracket 2x y bracket square. तर आता इथं आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर झालेले तर आपल्याला त्याला ओपन करावं लागेल. तर पहिली ब्रॅकेट आपण अशी ओपन करू. ब्रॅकेट द्यायची काय गरज नाही. तर पहिली ब्रॅकेट आपला a म्हणजे x तर x स्क्वेअर
आणि बी म्हणजे 2y. तर 2yचा स्क्वेअर काय, 2चा स्क्वेअर 4 आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर आणि 2ab. मल्टिप्लिकेशन काय त्यांची 2xy. तर 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय 4xy. -4. तर आता ही ब्रॅकेट आपल्याला ओपन करायची, पण ब्रॅकेट का दिली तिथं, कारण की तिथं -4 आहे. तर मायनस साईन सगळ्यांना आतमध्ये डॅमेज करण. हां वाय द्यायचं राहिले, सॉरी. तर आता याला एक ओपन करायचं आहे. तर 2x म्हणजे ए आणि -y म्हणजे -b. तर 2xचा स्क्वेअर काय तो 4x स्क्वेअर आणि yचा स्क्वेअर काय +y स्क्वेअर आणि मग -2ab. मग त्यांची मल्टिप्लिकेशन काय ती 2xy. तर -4xy. तर आता -4नी सगळ्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे आणि मायनस सगळ्यांची साईन चेंज करून टाकन. तर ह्या आधी आपण तसंच लिहून घेऊ. 4y स्क्वेअर +xy. तर आता -4 आणि 4x स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन काय आहे, -4 आणि 4 -16 x स्क्वेअर आपण तसंच लिहून देऊ. तर -4 आणि y स्क्वेअरचं काय येतं -4y स्क्वेअर आणि -4 +16 आणि xy व्हेरिएबल्स आपली. आता इथे x स्क्वेअर आले, इथे x स्क्वेअर आले. तर x स्क्वेअर -16x स्क्वेअर म्हणजे -15x स्क्वेअर. आपण डायरेक्टली आधी टर्म्स जवळ घेऊ. स्क्वेअर इथं y स्क्वेअर आहे व्हेरिएबल आपला. तर 4y स्क्वेअर. इथं परत y स्क्वेअर आला आहे, तर -4y स्क्वेअर. तर इथं xy आहे 4xy +16xy. तर मी काय केलं इथं, आता आपले x स्क्वेअर व्हेरिएबल होता, तर x स्क्वेअरच्या सगळ्या टर्म एका जागेवर, y स्क्वेअरच्या सगळ्या टर्म एका जागेवर आणि xyच्या सेपरेट तिकडं. तर x स्क्वेअर -16x स्क्वेअर काय येतं -15x स्क्वेअर. तर +4y -4y सेम आहे, तर ते कॅन्सल आउट होऊन जाईल. तर 4xy +16xy म्हणजे +20xy. तर इथं आपल्याला कॉमन घ्यायचं आहे, म्हणजे ब्रॅकेट बाहेर घ्यायचं आहे कॉमन याला, कॉमन टर्मला, आणि आपला आन्सर येईन. तर नंबर्समध्ये कॉमन काय येईन 5 -5 घेऊ आपण कॉमन. आणि व्हॅरिएबलमध्ये तिकडं y पण इकडं y नाही, पण दोन्हीकडे x आहे, तर x. तर आता -5 आणि -15 डिवायडेड बाय 5 इज 3 आणि x स्क्वेअर डिवायडेड बाय x इज x. तर +20xy डिवायडेड बाय -5x इज -4 की मायनस मायनस प्लस होऊन जाईल y. तर हे आपलं फायनल आन्सर आहे. म्हणून आता इथे कोणत्याच ऑप्शनमध्ये -5 नाही आहे. तर आपण काय करू, मागच्या एका क्वेश्चनमध्ये आपण यूज केलं, तर आपण ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मची चेंज केली साईन आणि आतले स्विच झाले. तसेच इथं करायचं. तर -5xच्या ऐवजी 5x घेतला आपण, तर आतले टर्म स्विच होऊन जाईल. आता 3x ती पलीकडे जाईल आणि 4y इकडे येईल. तर 4y -3x. तर 5x 4y -3x फायनल आन्सर आहे. आता सगळे MCQ संपलेले आहेत. आता थोडे ब्रीफ क्वेश्चन्स आहेत. आता स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन करायचे. 6ab -b स्क्वेअर +12ac -2bc. तर याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत आता. तर 6ab -b स्क्वेअर, त्याच्यात नंबर तर कॉमन येणार नाही आहे, पण व्हॅरिएबल्समध्ये इथं b कॉमन आहे, तर आपण b ब्रॅकेटच्या बाहेर घेतला. तर नंबर इथं 6a आणि इथं b स्क्वेअर होतं, इथं b आहे म्हणजे -b येईन इथं.
मायनस बी घेतला. आता इथं +12 आणि -2मध्ये कॉमन काय येतं 2 येतं. तर +2 कॉमन घेतला आणि व्हॅरिएबल्समध्ये ए आणि बी आहे पण सी कॉमन येते तर सी एक घेतला. तर आतमध्ये काय राहतं आहे 6a मायनस आता 2 कॉमन घेतला सी कॉमन घेतला म्हणजे बाकी काय आहे बी. तर आपली परत ब्रॅकेट कॉमन आलेली आहे 6a मायनस बी 6a मायनस बी. तर आपण ब्रॅकेट घेऊया कॉमन 6a मायनस बी. ही आपली फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये जे कॉमन राहिले ते घेऊन टाकायचं बी प्लस 2c. ते आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 6a मायनस बी इंटू बी प्लस 2c. फॅक्टराइज ab in bracket x square plus y square minus xy a square plus b square. तर आता याच्यात ब्रॅकेट्स तर कॉमन नाही आहेत, आता वेगळ्या वेगळ्या ब्रॅकेट्स आहेत. तर आपण काय करू इथे बाहेर जी टर्म दिली त्यांनी त्याला मल्टिप्लाय करू आणि सगळे ब्रॅकेट्स ओपन करू आधी. तर ए बी इंटू एक्स स्क्वेअर ए बी एक्स स्क्वेअर तर प्लस इंटू प्लस प्लस परत ए बी वाय स्क्वेअर. इथे परत तर मायनस एक्स वाय इंटू प्लस ए स्क्वेअर तर मायनस प्लस मायनस एक्स वाय ए स्क्वेअर आणि मायनस एक्स वाय बी स्क्वेअर मायनस एक्स वाय बीचा स्क्वेअर. तर आता इथं जर आपण फर्स्ट 2 टर्म्स कॉमन घेतल्या तर परत आपल्याला हेच येणार आहे आणि जसं लास्ट 2 टर्म्स कॉमन घेतल्या तर परत आपल्याला हेच येणार आहे. तर त्याचा काही यूज होणार नाही. तर आपण या टर्म स्विच करून टाकू कारण की आपण ऑर्डर चेंज केली काही फरक नाही पडणार कारण की कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. तर ए बी एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय ए स्क्वेअर ह्या 2 टर्म्स आपण आधी लिहू एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय ए स्क्वेअर आणि आता ह्या 2 टर्म शेवटी लिहू प्लस ए बी वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय बी स्क्वेअर. आता याच्यात तर पहिले 2 ग्रुप बनवला आहे आपण दुसऱ्या 2 ग्रुप बनवला आहे. तर आपण आता त्याचे फॅक्टर्स पाडूया आता कॉमन घेऊ. तर आता 2 याच्यात ए आहे एक ए इकडे एक इकडं मग ए कॉमन घेतला तर पण बी नाही आहे पण एक्स आहे 2 याच्यात मग ए एक्स आपलं कॉमन निघाला तर ए कट झाला मग बी एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स एक्स मायनस तर एक्स बाहेर घेतलेला आपण तर एक्स नाही मग वाय आणि ए कारण की ए स्क्वेअर आहे इथं एक सिंगल ए तर प्लस इथं 2 याच्यात ए नाही आहे पण 2 याच्यात बी आहे तर आपण बी कॉमन घेऊ आणि 2 याच्यात वाय पण आहे तर वाय कॉमन घेतला. तर इथं काय राहिलं बाकी ए आणि वाय मायनस एक्स तर वाय कॉमन घेतले तर नाही आणि मग बी. तर आता परत मागच्या क्वेश्चनसारखं झालं आहे इथं आपले सेम आल्यात बी एक्स एक्स बी सेमच असतात आणि वाय ए आणि ए वाय. तर आपण परत काय करू ए बी वाय जे पॉझिटिव्ह आहे त्याला निगेटिव्ह करू तर ते दोन्ही स्विच होऊन जाईल. तर ए एक्स बी एक्सच्या ऐवजी आता एक्स बी लिहू आपण त्याला एक्स बी मायनस ए वाय मायनस बी वाय तर हे दोन्ही आता स्विच होऊन जाईल. तर एक्स बी मायनस ए वाय. तर आता आपले दोन्ही ब्रॅकेट कॉमन आलेले आहे एक्स बी मायनस ए वाय त्याला आपण कॉमन ब्रॅकेट म्हणून घेऊ आता एक्स बी मायनस ए वाय ए एक्स मायनस बी वाय हे दोन्ही टर्म्स या ब्रॅकेटमध्ये आला. तर हे आपलं फायनल आन्सर आहे. दीज आर द फॅक्टर्स ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन फॅक्टराइज 100 मायनस एक्स मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता 100 आपण डिरेक्टली लिहून घेऊ. तर ही जी ब्रॅकेट आहे ती आपण या आयडेंटिटीने एक्सपांड करू शकतो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू
ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर मायनस आपण लिहून घेऊ कारण की ते शेवटी सगळ्यांना डॅमेज करू येईल. तर एक्स म्हणजे आपला ए, तर एक्स स्क्वेअर, तर मायनस 2ab, तर ए आणि बीची मल्टिप्लिकेशन काय आहे 5x आणि त्याला 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे मायनस 10x आणि मग शेवटी राहिलं 5, तर 5चा स्क्वेअर प्लस 25 ब्रॅकेट कंप्लीट. तर आपण ते x मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअरला ओपन केलं आहे. आता इथं हे मायनस आहे, तर मायनस साईन सगळ्यांची साईन चेंज करीन. तर आपले सायन्स काय येणार 100. एक्स स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे मग मायनस प्लस मायनस मायनस एक्स स्क्वेअर, तर मायनस मायनस प्लस 10x आणि मायनस प्लस मायनस 25. तर आता इथं 100 आहे आणि इथं 25, आता मायनस 25, तर 100 मायनस 25 75 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 10x. तर आता हे काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेली, फक्त फरक काय आहे शेवटची टर्म इथं स्टार्टिंगला आलेली आहे, तर आपण तिला शेवटी ठेवू आधी. x प्लस 75. तरी क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेली आहे. फर्स्ट टर्मचा व्हॅरिएबल स्क्वेअर आहे, सेकंडमध्ये पॉवर 1 आहे आणि थर्डमध्ये व्हॅरिएबल नाही आहे. तर याला आपण स्प्लिटिंग मेथडने आपल्या नॉर्मल मेथडने सॉल्व करू. तर 75 आपण तिकडं मायनस आहे, तर -1 तिथला कॉन्स्टंट आहे, तर -1 याच्याशी मल्टिप्लाय होऊन जाईल. तर काय येणार -75. -75चे असे दोन फॅक्टर ज्यांची ॲडजस्टमेंट 10 येईन प्लस 10. तर प्लस 10 म्हणजे आपण प्लस 15 आणि -5 घेऊ शकतो. तर त्यांची मल्टिप्लिकेशन काय येणार -75 आणि त्यांची ॲडिशन केली तर काय येणार आहे प्लस 10. प्लस 10ची त्याला आपलं कॉन्स्टंट आहे, तर आपले दोन काय झाले नंबर्स फॅक्टर्स प्लस 15 आणि -5. तर मायनस एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 5x प्लस 75. आता आपण याला आपल्या नॉर्मल ग्रुपिंग मेथडने याचे फॅक्टर्स पाडू. मग आता तर दोन्ही इथं एक्स कॉमन आलेला आहे, तर आपण -x घेऊ कॉमन मग बाहेर. आतमध्ये काय राहील एक्स आपण प्लस एक्सच घेऊ कॉमन. तर आतमध्ये काय राहील -x आणि -15x. तर इथं -5x प्लस 75, तर 75 आणि 5, तर 5 कॉमन येईल. तर इथं आपण घेऊ -5, मग आतमध्ये राहील x प्लस 15. तर परत आपल्या इथलं ब्रॅकेट तर ही प्लस आले. तर आता इथं परत तसं झालं आहे, हे निगेटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह आहे आणि इथं हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे. तर आपण काय करू शकतो -5 त्याची साईन चेंज करू शकतो, आपण त्याला पॉझिटिव्ह बनवू शकतो. तर x इन ब्रॅकेट -x प्लस 15, तर -5 इथं +5 करून टाकू त्याचा. ब्रॅकेटमध्ये काय आहे x - 15, तर मग आता त्याचं काय होईल 15 - x. तर हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे, एक्स निगेटिव्ह आहे दोन्ही साईडला, तर सेम आहे फक्त ते मागा पुढं झालेले. तर आपण त्याला सिम्पल करून +5. आता ते व्हिज्युअलाइज व्हायला सोपं झालं आहे. आता दोन्ही ब्रॅकेट आपली कॉमन आलेली, तर त्या कॉमन ब्रॅकेटला आपण लिहून घेऊ 15 - x
एक्स प्लस फाय आणि हे आपला फायनल आन्सर आहे. टेन स्क्वेअर. ते लास्टमध्ये करतो शॉर्टकट मेथड. ओके, तर फॅक्टराईज. फॅक्टराईज. तर फर्स्ट क्वेश्चन डी. तर वाय स्क्वेअर प्लस 10y प्लस 24. तर वाय स्क्वेअर प्लस 10y प्लस 24. तर इथं परत एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेली आहे, तर आपल्याला स्प्लिटिंग मेथड यूज करायची आहे. तर मिडल टर्म स्प्लिट करायचं आहे. तर मिडल टर्म 24चे असे दोन फॅक्टर ज्यांची ॲडजस्टमेंट प्लस 10 येईल. 6 आणि 4. 6 × 4 24 आणि त्यांची ॲडिशन 10. तर 24चे कोणते फॅक्टर्स घ्यायचे आपल्याला 6 आणि 4. तर वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 24 आणि प्लस 4y घ्यायचं राहिलं. ओके, प्लस 4y प्लस 24. तर इथं तसंच परत पहिले दोन टर्ममध्ये कॉमन घ्यायचं, शेवटच्या दोन टर्ममध्ये कॉमन घ्यायचं. तर पहिल्या दोन टर्ममध्ये इथं कॉन्स्टंट नाही आहे, पण दोन याच्यात वाय व्हॅरिएबल कॉमन आहे. तर वाय स्क्वेअर डिवायडेड बाय वाय 6y डिवाइड वाय प्लस 6. इथं तसंच परत इथं वाय नाही आहे, पण दोन याच्यात कॉन्स्टंट टर्म आहे आणि कॉन्स्टंट काय कॉमन आहे प्लस 4. तर इथं 4y आणि याची डिव्हिजन काय ते वाय 24 डिवायडेड बाय 4 इज प्लस 6. परत आपले दोन्ही ब्रॅकेट कॉमन आलेले आहेत. तर वाय प्लस 6 आणि उरलेलं सेकंड ब्रॅकेटमध्ये वाय प्लस 4. तर हे फर्स्ट क्वेश्चनचं फायनल आन्सर आहे. हे फर्स्ट सब क्वेश्चनचं फायनल आन्सर आहे. आता सेकंड सब क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. सेकंड क्वेश्चन काय एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 5x प्लस 6. तर इथं परत क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर आपल्याला स्प्लिटिंग मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तर 6चे असे दोन फॅक्टर ज्यांची ॲडजस्टमेंट 5 येईल. तर 6चे फॅक्टर्स कोणते आहेत? 6, 1 आणि 3 आणि 2. तर 6 आणि 1चा विषय येत नाही, तर 3 आणि 2. तर प्लस 3 प्लस 2. त्यांची मल्टिप्लिकेशन येते 6 आणि त्यांची ॲडजस्टमेंट काय येते 5. म्हणजे ॲडिशन 5 येते. म्हणजे तर एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 6. तर परत पहिल्या दोन टर्ममध्ये ग्रुपिंग करायची, सेकंड दोन टर्ममध्ये ग्रुपिंग करायची आणि आपला फायनल आन्सर भेटेल मग आपल्याला. तर एक्स स्क्वेअर आणि 3x. तर त्याच्यात कॉन्स्टंट नाही आहे, पण आपला एक्स कॉमन आला आहे, तर एक्स ब्रॅकेटच्या बाहेर घेतला. तर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स इज एक्स. 3x डिवायडेड बाय एक्स इज प्लस 3. तर इथं प्लस 2x आणि प्लस 6. तर त्याच्यात एक्स नाही आहे, पण आता 2 आणि 6 कॉन्स्टंट आले आणि 2 आणि 6मध्ये कॉमन आहे 2. तर आपण प्लस 2 बाहेर घेतला. आतमध्ये बाकी एक्स प्लस 3. तर परत आपले दोन्ही ब्रॅकेट कॉमन आलेले आहेत, तर दोन्ही ब्रॅकेट आपण साईडला लिहून घेऊ. एक्स प्लस 3 एक्स प्लस 2. हे आपलं सेकंड सब क्वेश्चनचं फायनल आन्सर. 15th क्वेश्चन फॅक्टराईज. तर परत तसंच आहे, स्प्लिटिंग मेथड यूज करायची कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. तर फर्स्ट सब क्वेश्चन p स्क्वेअर प्लस 6p मायनस 16. p स्क्वेअर
प्लस 6p मायनस 16. तर आता -16चे असे 2 फॅक्टर घ्यायच्यात आपल्याला, जिंची ॲडजस्टमेंट काय आली पाहिजे +6. तर आता 16चे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, 16, 1, 8 आणि 2. 8 आणि 2 आणि 4 आणि 4. तर 16 आणि 1 घेतले तर आपले ॲडजस्टमेंट नाही घेता येणार आपल्याला, तर ते कॅन्सल झाले. 8 आणि 2, तर आपण जर +8 घेतला आणि -2 घेतला, त्यांचे मल्टिप्लिकेशन तर -16 येणार आहे. त्यांची जर ॲडिशन केली आपली तर आन्सर येणार आहे +6, म्हणजे आपल्या इथलं कॉन्स्टंट आहे. तर आपल्याला 8 आणि -2 हे 2 फॅक्टर घ्यायचे. तर मिडल टर्म स्प्लिट करायची परत, +8p -2p -16. तर तसंच आता पहिल्या 2 टर्म आणि दुसऱ्या 2 टर्म त्यांच्यात आपल्याला कॉमन घ्यायचे आहेत आणि आपलं फायनल आन्सर येईल. मग p² आणि +8p त्यांच्यात मग कॉमन काय p, मग p² डिवायडेड बाय p, 8p डिवायडेड बाय p +8 ब्रॅकेट कंप्लीट. तर सेकंड ब्रॅकेट त्याच्यात -2 आणि -16 आहे, तर त्यांचं LCM काय -2. तर -2 घेतला ब्रॅकेट, तर आतमध्ये बाकी p +8 प्लस मायनस येईन, मग तर -16 बरोबर आहे. तर p+8 आपली ब्रॅकेट परत कॉमन आलेली आहे, तर ती ब्रॅकेट आपण परत घेतली, p+8 आणि परत p -2. तर फर्स्ट सब क्वेश्चनचं फायनल आन्सर आहे. सेकंड सब क्वेश्चन, x² - 10x, x² - 10x + 24, x² - 10x + 24. तर इथं परत क्वाड्रॅटिक इक्वेशन आली, तर आपल्याला स्प्लिट करायचं आहे. तर आपलं शेवटचं टर्म काय 24. आता 24चे असे 2 फॅक्टर ज्यांची ॲडजस्टमेंट -10 येईल. तर तिथं -10 आहे म्हणजे आपले ॲडिशन त्याची मायनसमध्ये आले पाहिजे, आणि म्हणजे दोन्ही त्याच्या फॅक्टर्स जे मायनस येणार आहेत आणि त्यांचे ॲडिशन मग -, +24 येईल. तर 24चे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, 24, 1, 12, 2, 6 आणि 4. तर 24 आणि 1 ते जर मायनस घेतले, त्यांचे ॲडिशन -25 ते सेम नाही आहे. तर -12 आणि -2 घेतलं, मग त्यांचे ॲडिशन -14 येईल, पण ते तिथं नाही आहे. तर -6 आणि -4 त्यांची मल्टिप्लिकेशन 24 येणार आहे, आणि -6 आणि -4 त्यांचे ॲडिशन -10 येणार आहे. तर आपल्याला हेच फॅक्टर घ्यायचे आहेत. -6 -4 त्यांचे ॲडिशन -10. तसंच x² -6x -4x + 24. तर परत आपल्याला ग्रुपिंग करायची आहे, पहिल्या 2 टर्म, लास्ट 2 टर्म, आणि मग आपलं आन्सर येईल. तर x² - 6x त्याच्यात कॉमन काय येतं x² डिवायडेड बाय x इज x, -6x डिवायडेड बाय x इज -6. तर इथं -4 आणि +24. तर आपण काय करू, इथं x तर नाही कॉमन, पण -4 कॉमन येईन दोन्ही याच्यात. तर -4 बाहेर काढला आणि x -6, -4 इंटू -6 इज +24. तर x -6 कॉमन आली आपली पहिली ब्रॅकेट, आणि शेवटच्या ब्रॅकेटमध्ये x -4, x -4. तर सेकंड सब क्वेश्चनचं फायनल आन्सर आहे. 15 क्वेश्चन झाला आता. क्वेश्चन 16, 75 a³ b². फर्स्ट क्वेश्चन, 75 a³ b² -108 a b⁴ -108 a b⁴. तर आता इथं परत आपण डिरेक्टली याच्यात कॉमन घेऊ शकतो आणि त्याला ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो. तर याच्यात नंबर्समध्ये 75 आणि 108,
75 108 त्यांच्यात कॉमन काय येणार आहे 3 येणार आहे. तर 3 बाहेर घेतला आधी. तर दोन्ही साईडला ए बी आहे. तर इथं ए क्यूब आहे तिथं सिंगल ए रेस टू 1 आहे. तर आपण ए घेऊ शकतो बाहेर आणि दोन्ही साईडला बी आहे. इथं बी स्क्वेअर इथं तिथं बी रेस टू 4 आहे. तर इथं आपण बी स्क्वेअर बाहेर घेऊ शकतो. तर आतमध्ये काय बाकी राहील 75 डिवायडेड बाय 3 25 ए क्यूब डिवायडेड बाय ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर कॅन्सल आउट. तर 108 डिवायडेड बाय 3 तर -108 आहे तर -36 येईल. तर ए कॅन्सल आउट आणि बी रेस टू 4 आणि बी स्क्वेअर बीचा स्क्वेअर. आता काही ना वाटन की आता हे आपलं फायनल आन्सर आलं आहे, पण आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर हा 25 आहे हा परफेक्ट स्क्वेअर आहे 5चा आणि 36 आहे 6चा स्क्वेअर आहे आणि इथं ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे. तर आपण आपली ए स्क्वेअर आणि -बी स्क्वेअरची आयडेंटिटी इथं पण परत यूज करू शकतो आणि त्याचे फॅक्टर्स काढू शकतो. तर 3a स्क्वेअर आपण जशा तसा लिहून घेतला 3a बी स्क्वेअर आणि इथं 5a स्क्वेअरला ब्रॅकेटमध्ये 5a चा स्क्वेअर आणि -6bचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. तर आता आपल्याला ही आयडेंटिटी एक्सपांड करायची a + b आणि a - b ते आपण परत इथे यूज करणार आहे. तर 5a आपला a झाला आणि 6b आपला b झाला. तसं सेम मेथड b स्क्वेअर 5a + 6b दुसरी ब्रॅकेट a - b तर 5a - 6b. तर हे आपले 3 त्याचे फॅक्टर्स आलेत. तर आपलं फायनल आन्सर काय होईल 3ab स्क्वेअर 5a + 6b आणि 5a - 6b हे तिन्ही त्याचे फॅक्टर्स आलेत. फायनल आन्सर आहे आपले. सब क्वेश्चन बी. तर हा क्वेश्चन पण तसा सॉल्व करायचा आहे आपल्याला. तर 256 x क्यूब -81 x चित्र आपले जे कॉन्स्टंट आहेत 256 आणि 81 त्याच्यात काहीच कॉमन निघणार नाही आहे. पण आता जे आपले व्हॅरिएबल्स आहेत एक्स क्यूब आणि एक्स तर त्यांच्यात एक्स कॉमन बाहेर येईल. एक्स आतमध्ये काय राहील मग 256 एक्स क्यूब डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर -81 आणि एक्स डिवायडेड बाय एक्स 1. तर 256 एक्स स्क्वेअर -81. तर इथल्यासारखं आपल्याला ब्रॅकेट म्हणजे आयडेंटिटी यूज करून ते ओपन करायची. तर आपला एक्स तसाच लिहून घेतला. तर 256 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे 256 16चा स्क्वेअर आहे आणि एक्सचा स्क्वेअर आहे. तर आपण त्याला ब्रॅकेटच्या आत असं लिहू शकतो 16x स्क्वेअर. आता मग 16चा स्क्वेअर 256 होईल आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर होऊन जाईल. तर -81 आता 81 सगळ्यांना माहिती की 9चा स्क्वेअर आहे. तर मायनस ब्रॅकेटमध्ये 9चा स्क्वेअर. आता तसंच हा आपला 16x आपला ए झाला आणि 9 आपला बी झाला. तर तसं पकडून आपण त्याला एक्सपांड करू शकतो. तर 16x + 9 आणि 16x - 9. तर हे आपलं फायनल आन्सर आले 16x + 9 16x - 9. तर या जी तिन्ही ब्रॅकेट आहेत त्या सेकंड सब क्वेश्चनचे फॅक्टर्स आहेत. तर हेच फायनल आन्सर आहे आपलं. नेक्स्ट क्वेश्चन 49 a - b ब्रॅकेट स्क्वेअर 49
a minus b bracket square minus 25 a plus b bracket square plus b ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं जर ऑब्झर्व केलं आपण, ही पण ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे, त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे, आणि त्यांचे जे बाहेर नंबर्स आहेत 49 आणि 25 ते परफेक्ट स्क्वेअर्स आहेत. तर 7 हा परफेक्ट स्क्वेअर कोणत्या नंबरचा आहे? 7चा, म्हणजे 49 7चा परफेक्ट स्क्वेअर आहे इंटू ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, आणि 25 हा 5चा परफेक्ट स्क्वेअर आहे. ब्रॅकेटच्या आत ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर आपण जेव्हा एक्सपोनेंटचा चॅप्टर शिकलो होतो त्याच्यात आपल्याला एक एक्सपोनेंटची प्रॉपर्टी होती की ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम इज इक्वल टू ए बी ब्रॅकेट रेस टू एम असं होतं. आता आपण तिथे कसे प्रॉपर्टी यूज करू शकतो? आपण त्याचा वापर करून जर 7ला ए पकडलं आणि ए मायनस बीला आपला बी पकडलं, आणि जर 2 आहे त्याला आपलं एम पकडलं, तर तिथं ए बी, मग या दोन्हीची मल्टिप्लिकेशन कशी? 7 ए मायनस बी ब्रॅकेटमध्ये, आणि एम जो वरती लिहिलं मग आपला 2 म्हणजे पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होऊन जाईल. तर तसंच इथं पण यूज करू शकतो. फाय आपला ए होईल, ए प्लस बी आपला बी होऊन जाईल. तर मायनस ब्रॅकेटच्या आत फाय ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर आता ही आपली जी पूर्ण ही ब्रॅकेट झालेली, एक मिनिट ते अजून त्याला एक्सपांड करून घ्या आधी. तर 7a मायनस 7b ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि मायनस 5a मायनस 5b परत ब्रॅकेटचा स्क्वेअर झालेला आहे. तर इथं आपल्याला परत ती आपली आयडेंटिटी यूज करायची. ए प्लस बी, सॉरी इथं ए मायनस बी आहे, तर ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर त्याला ओपन करायचे, तर काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. तर हा 7a आपला ए झाला आणि 7b आपला बी झाला. तर 7a त्याचा स्क्वेअर काय असतो? 49 ए स्क्वेअर, याचा एक मिनिट त्याला अजून एक वे सॉल्व करायची. हा जो पूर्ण आपली ब्रॅकेट आहे 7 ब्रॅकेट ए मायनस बी आणि 5 ब्रॅकेट ए प्लस बी, आपण जर याला पूर्ण ब्रॅकेटला ए पकडलं आणि पूर्ण ब्रॅकेटला बी पकडलं, तर आपली ही आयडेंटिटी आपल्याला यूज करता येईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर 7a 7 इन ब्रॅकेट मायनस ए बी, त्याला ओपन करायचं आपल्याला ए प्लस बी ए मायनस बी. आता आपला बी कोणता आहे? इथं ही ब्रॅकेट, तर त्याला आपण इथे घेतलं मायनस 5 ए प्लस बी, ही पहिली ब्रॅकेट, आणि दुसरी ब्रॅकेट प्लस 7 ए मायनस बी प्लस 5 ए प्लस बी ए प्लस बी.
आपल्या 2 ब्रॅकेट झालेल्या आहेत. तर आता आपण या दोन्ही ब्रॅकेटला ओपन करू. तर 7a 7 इंटू ए 7a 7a आणि मायनस बी इंटू 7 मायनस 7b मायनस 5 इंटू ए मायनस 5a आणि मायनस 5 इंटू बी मायनस 5b. आता खालची ब्रॅकेट ओपन करायची. ही पहिली ब्रॅकेट. तर खालच्या ब्रॅकेटमध्ये 7a 7 तर 7a मायनस 7b हां बरोबर मायनस 5a मायनस 5b ही आपली पहिली ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 7 इंटू ए 7a 7 इंटू मायनस बी मायनस 7b. आता ही ब्रॅकेट ओपन करायची. तर 5a इंटू ए प्लस 5a आणि 5a इंटू बी प्लस 5b. तर इथं पण ए आला, इथं पण ए आला, इथं बी इथं पण तसंच झालेलं ए आणि ए बी बी. तर आपण त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन करून घेऊ आधी त्याच्यावर ऑपरेशन्स. तर 7a आणि मायनस 5a ते होईल 2a आणि मायनस 7b आणि मायनस 5b देन मायनस मायनस प्लस होऊन जाईल मायनस 12b. आणि दुसरी ब्रॅकेट 7a प्लस 5a 12a आणि इथं मायनस 7b आणि प्लस 5b मायनस 2b. आता हे आपल्या जे 2 ब्रॅकेट आलेले आहेत त्या फॅक्टर्स आहेत पण त्यांच्यात पण कॉमन निघतं आहे. आता इथं 2a आणि इथं 12b आहे. तर 2 आणि 12मध्ये 2 कॉमन निघतो आहे आणि इथं पण 12 आणि 2 म्हणजे 2 कॉमन निघतो आहे. तर आपण त्या 2ला बाहेर घेऊ शकतो. तर आधी इथं लिहून घेतो मी 2a मायनस 12b मायनस 2b. तर 2a आणि मायनस 12b. तर 2 आणि 12मध्ये कॉमन काय आलं 2 आला कॉमन. मग आतमध्ये राहील a मायनस 6b आणि इथं पण 2 कॉमन निघाला तर 6a मायनस b. आता हे 2a त्यांची आपण बाहेरच्या बाहेरच मल्टिप्लिकेशन करू. 2 2 जा 4 तर a मायनस 6b आणि 6a मायनस b. तर हे आपले त्याचे फॅक्टर झालेत 4a मायनस 6b आणि 6a मायनस b या 3 ब्रॅकेट या क्वेश्चनच्या फॅक्टर झाल्यात. तर हेच आपला फायनल आन्सर आहे. तर फॅक्टराइज द एक्सप्रेशन्स अँड डिवाइड देम ॲज डायरेक्टेड. तर इथं डिव्हिजन करायची. तर इथं परत क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेली म्हणजे आपल्याला स्प्लिटिंग मेथड यूज करून त्याला ओपन करायचं आहे. म्हणजे मिडल टर्म आपण स्प्लिट करू त्याची y² प्लस 7y प्लस 10 अपॉन y प्लस 5. आता 10 आहे त्याचे असे 2 फॅक्टर्स पाहिजे ज्यांची ॲडजस्टमेंट 7 येणार आहे. तर असे 2 फॅक्टर्स कोणते 10चे 5 आणि 2. तर 5 आणि 2 त्यांची ॲडजस्टमेंट आली 7 म्हणजे त्यांची ॲडिशन 7 येते. तर आपण काय लिहू y² प्लस 5y प्लस 2y प्लस 10 आणि y प्लस 5. तर इथं आपलं तसंच पहिले 2 टर्म आणि दुसऱ्या 2 टर्म त्यांची ग्रुपिंग करायची. तर y² प्लस 5y y कॉमन निघेल तर y प्लस 5. तर 2y प्लस 10 त्यांच्यात कॉमन आलं 2. मग परत आतमध्ये y प्लस 5. मग खाली डिनॉमिनेटरमध्ये परत y प्लस 5. तर आपली y प्लस 5ची जी ब्रॅकेट आलेली ती कॉमन आलेली ती आपण तशी लिहून घेऊ. इथं y प्लस 5 बाहेर करायला y प्लस 2 तर तिची दुसरी ब्रॅकेट y प्लस 2 अपॉन y प्लस 5.
तर आता इथं आपण बघतोय इथं y+5 इथं पण y+5 ते कॉमन आले ते कट, आपलं y+2 फायनल आन्सर आहे. तसंच परत डिव्हिजनचा क्वेश्चन आला आहे आणि परत क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर परत त्याला स्प्लिट करायचं आहे आपल्याला. तर m² -14m -32 अपॉन m+2. तर परत आता -32 ची 2 फॅक्टर जिंची ॲडजस्टमेंट काय आली पाहिजे, -14 आली पाहिजे. तर आता 32चे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत, 32 आणि 1, 16, 2, 8 आणि 4 आणि हे 32चे फॅक्टर्स आहेत. तर 32 आणि 1 घेतलं, त्यांची ॲडिशन काय येते 33 आणि त्यांची सबट्रॅक्शन 31. तर नाही, 8 आणि 4 त्यांची ॲडिशन 12 येते आणि सबट्रॅक्शन 4 येते, तर ते पण नाही जमणार. तर हे दोन्ही कॅन्सल झाले. तर राहिलं हे. आता यांची ॲडिशन काय येते 18, पण त्यांची सबट्रॅक्शन काय येते 14. तर -32 आहे, मग त्यांच्यातली एक टर्म काय झाली पाहिजे, मायनस आली पाहिजे. तर आपण 16ला मायनस घेतलं आणि 2ला +2 घेऊ आपण. त्यांची मल्टिप्लिकेशन -32 -16 आणि +2ची ॲडिशन काय ते -14, कारण की मायनस प्लस मायनस होऊन जाईल आणि 16 आणि 2 14 आलं. तर इथं तसंच m² -16m + 2m -32 m + 2. इथं तसंच परत पहिल्या 2 टर्म्समध्ये ग्रुपिंग केली, त्यांच्यात कॉमन आला m. तर m इन ब्रॅकेट m -16. दुसऱ्या याच्यात काय आलं कॉमन +2. त्याच्यात मग काय राहिलं आतमध्ये m -16. आता m -16 ब्लॉक कॉमन ब्रॅकेट आलेली आपली. तर m -16 कॉमन ब्रॅकेट आहे, तर m -16 लिहून घेतलं आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये m + 2. ते m + 2 m + 2 सेम असल्यामुळे ते कॅन्सल आउट झालं आणि m -16 आपलं फायनल आन्सर आलं. फॅक्टराइज a⁴ - b⁴. So the first question a⁴ - b⁴. तर आता आपण पॉवर 4चे ऑपरेशन शिकलेलो नाही, तर आपण स्क्वेअर केल्याचे ऑपरेशन शिकलेले आहे, तर आपण त्याला स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं, आता आपण ते अल्जेब्रिक एक्सपोनेंटची प्रॉपर्टी शिकलेलो आहे, a⁴m ब्रॅकेट n = a⁴mn. तर तिथं तसंच करायचं. आपण a⁴ला a² ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो, मग 2 आणि 2ची मल्टिप्लिकेशन 4 येईल. आणि इथं तसंच -b² ला स्क्वेअर लिहू शकतो. तर a² ब्रॅकेट स्क्वेअर b² ब्रॅकेट स्क्वेअर. तर आपण a² ला जर आपला a पकडला आणि b² ला b पकडला, तर परत आपण आपली ही आयडेंटिटी यूज करू शकतो, a² - b². तर इथं a म्हणजे आपला a² आणि हा पॉवर 2 आणि b² म्हणजे b आणि वरती पॉवर 2. तर याला ओपन केलं तर a + b a - b. तर आधी a + b, तर a² आणि b²ची ॲडिशन प्लस b² आणि त्यांची सबट्रॅक्शन. तर a² - b². तर आता आपण जर परत बघितलं, आता ह्या ब्रॅकेटचा तर विषय संपला, पण इथं परत तसंच आलं आहे फॉर्म a² - b². तर परत आपण असं त्याला ओपन करू, a² + b² तसंच राहील. हा पहिला फॅक्टर झाला. तर a + b, आता दुसरा फॅक्टर आणि तिसरा फॅक्टर a - b. म्हणजे आयडेंटिटीज लर्न केल्यावर असे क्वेश्चन सोडवायला सोपं जातं.
p⁴ minus 81. p⁴ minus 81. परत तसंच आता p⁴ ला आपण काय लिहू शकतो, p स्क्वेअरचा ब्रॅकेट स्क्वेअर, आणि 81 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 9चा स्क्वेअर आहे, तर ब्रॅकेट 9 स्क्वेअर. तर परत आपलं p स्क्वेअर म्हणजे आपलं a आणि 9 म्हणजे b, तर p + 9 आणि p - 9, p - 9. तर हा p स्क्वेअर आणि इथे पण p स्क्वेअर द्यायचा राहिला, तर इथं याचा तर संपला विषय. पण आता p स्क्वेअर - 9, आता 9 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 9 3चा स्क्वेअर आहे, तर आपण 3चा स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहून घेऊयात त्याला. p स्क्वेअर - 3 स्क्वेअर, तर 9 3चा स्क्वेअर आहे, तर परत आपण इथं p ला a पकडू शकतो आणि 3 ला b पकडू शकतो. तर तसं त्याला परत ओपन करायचं, p स्क्वेअर + 9 p + 3, कारण की p आपला a झाला आहे आणि 3 आपला b झाला आहे, आणि p - 3. तर हे तीन त्याचे फॅक्टर्स आले. तर हे फायनल आन्सर आहे आपलं. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स, a² + 8a + 16. तर परत क्वाड्रॅटिक इक्वेशन आली, तर परत आपल्याला ओपन करायचं आहे त्याला स्प्लिटिंग मेथड यूज करून. तर 16चे 2 असे फॅक्टर्स ज्यांची ॲडजस्टमेंट 8 येणार आहे. तर 16चे फॅक्टर्स कोणते आहेत, 16 1 8 and 2 आणि 4 आणि 4. तर 16 आणि 1 मल्टिप्लिकेशन 16 येते, पण त्यांची ॲडिशन 17 आणि सबट्रॅक्शन 15 येते, पण आपल्याला पाहिजे 8, तर हे नाही चालणार. 8 आणि 2 त्यांची ॲडिशन 10 येते, सबट्रॅक्शन 6 ते पण नाही येणार. तर 4 आणि 4 त्यांची ॲडिशन काय ती 8 आणि तिथे 8 आहे, तर आपण 4 आणि 4ला घेऊ. दोन्ही पॉझिटिव्ह राहणार, कारण की पॉझिटिव्ह 16 आहे तिथं. मग आपली त्यांची मल्टिप्लिकेशन काय आली 8. तर 4 आणि 4 घ्यायचे. तर a² + 4a + 4a + 16. तर a² आणि 4a यांच्यात कॉमन काय आला a + 4 आणि +4, मग आतमध्ये राहील a + 4. मग a + 4 कॉमन निघाला, तर a + 4 परत a + 4 आणि तेच होऊन जाईल a + 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि ह्याच क्वेश्चनला सॉल्व करायचं अजून एक शॉर्ट ट्रिक आहे, ती पण मी दाखवतो आता. तर a² + 8a + 16. तर आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं कोणता फॉर्म झाला आहे, a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म झाला आहे, जिथं a आपला a आणि b आहे ना, बीचा स्क्वेअर 16 आहे, तर 16 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 4चा आहे, तर b म्हणजे आपला 4 झाला आहे. तर याला आपण ह्या फॉर्ममध्ये आधी आहे का ते प्रॉपरली चेक करून घेऊ. तर a² + 2ab, तर a × 4 हा a झाला, हा आपला b झाला, आणि 2ने त्याला मल्टिप्लाय केलं, प्लस 4चा स्क्वेअर. इथं पण a² + 2ab + b². तर आपला a² आला, b² म्हणजे 4चा स्क्वेअर आणि 2ab म्हणजे 2 × 4. तर याला आपण अशा फॉर्ममध्ये इथं ब्रॅकेट बनवून द्यायची. तर a आला आणि इथं b आला प्लस b म्हणजे त्याला 4 + 4 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर हे आणि हे सेम आले,
तर आपण दोन्ही मेथड यूज करू शकतो. ती फक्त एक शॉर्ट ट्रिक आहे ऑलिम्पियाडसारख्या एक्झाममध्ये यूज करायसाठी. तर परत क्वाड्रॅटिक इक्वेशन p² minus 10p plus 25. आता परत आपण मागच्या क्वेश्चनमध्ये जी ट्रिक यूज केली ती इथं पण यूज करायची. फक्त मागच्या क्वेश्चनमध्ये आपण a + b ब्रॅकेट स्क्वेअर यूज केला आहे. आता इथं a - b ब्रॅकेट स्क्वेअर यूज करू आपण. तर आता आपला a म्हणजे इथला p, तर हा p², तर -10p म्हणजे -2 इन ब्रॅकेट p × 5 प्लस 5चा स्क्वेअर. हा p² आला आपला, 5² आला, म्हणजे p आपला a आणि b आपला 5 आला, आणि 2ab मग 2ab. मग आता ते त्या फॉर्ममध्ये आलेले. तसं आपण त्याला फायनल त्याचा आन्सर p, तिथं मायनस आहे मग -b म्हणजे 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग पूर्ण स्प्लिटिंग मेथड करूच तो पण आपला खूप टाईम जातो. मग येणे आपलं फायनल आन्सर लगेच आलं. परत 25m² + 30m + 9. आता परत या क्वेश्चनमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं आहे. फक्त इथं m² एक कॉन्स्टंट भेटलेला आहे, एक कोएफिशियंट भेटलेला आहे. तर जर आपल्याला स्प्लिटिंग मेथडने याला सॉल्व करायचं असलं तर आपल्याला 25 आणि 9ची मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग नंतर त्यांचे फॅक्टर्स फाईंड करायचे ज्यांची ही ॲडजस्टमेंट येईल. त्याच्याऐवजी आपण परत आपली ती मागच्या क्वेश्चनमधली ट्रिक यूज करू. तर a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू p² + 2ab + b². येस ओके. हां, तर आता त्या फॉर्ममध्ये आलेले. आता कसं, आता 25 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 25 5चा स्क्वेअर येतो आहे, आणि m² mचा स्क्वेअर, तर ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2ab, तर 2 ब्रॅकेटच्या हा आपला a 5m × 3, 5m × 3 15m × 2 30m आला, आणि प्लस 9 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 3चा स्क्वेअर आहे. तर त्या फॉर्ममध्ये आलेले. तर असं त्याला आपण या फॉर्ममध्ये लिहू आता. तर 5m आपला a झाला, आणि प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे आपलं फायनल आन्सर आलं. तर स्प्लिटिंग यूज करायच्या ऐवजी आपण चेक केलं पाहिजे की ते या फॉर्ममध्ये भेटते का नाही. तर आता लास्ट क्वेश्चन आहे या टेस्टमधला. 49y² + 84yz + 36z² + 36z². आता इथं परत आपण आपली आयडेंटिटी यूज करू. a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². आता इथं परत 49y². तर 49y² कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 49 आहे स्क्वेअर 7चा, आणि y² yचा स्क्वेअर आहे. तर ब्रॅकेट स्क्वेअर लिहून घेतलं, प्लस 84yz, तर प्लस 2 ब्रॅकेटच्या आत 7 मग आपला a झाला, आणि b म्हणजे 6z. आणखी आता 36z² कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 6zचा. तर आपला b इथं मी 6z लिहून घेतला, तर ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. तर त्या फॉर्ममध्ये आलं आहे ते परत या फॉर्ममध्ये आलं आहे. तर आपण याला a + b ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. तर 7y आपला a झाला, आणि b म्हणजे 6z + 6z ब्रॅकेट स्क्वेअर आपला फायनल आन्सर आहे. तर थँक्यू. तर टेस्ट पेपर कम्प्लिटली सॉल्व झालेला आहे.